नमस्कार मैत्रिणींनो. बाजारामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारचे ड्रायफ्रुट्स बर्फी किंवा एनर्जी बार घ्यायला जातो, तेव्हा एक वडीची किंमत ही कमीत कमी ₹40 ते ₹50 असते. जर हीच बर्फी आपण अगदी शुद्ध तुपामध्ये घरच्या घरी फक्त 10 ते ₹20 मध्ये बनवू शकतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साखरेचा किंवा गुळाचा बिलकुल वापर न करता बनवलेली, हाडांना मजबूती देणारी किंवा रक्तातील कमतरता भरून काढणारी खजूर ड्रायफ्रुट्स बर्फी. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात आधी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेऊया. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगोदर मी काजू घालते. 1 कप काजू घेतलेले आहेत मी. त्याचबरोबर 1 कप बदाम घेतलेले आहेत. ते थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. ड्रायफ्रुट्स भाजल्यामुळे बर्फीला छान असा क्रंची टेस्ट येतो आणि बर्फी जी आहे ती जास्त काळ टिकून राहते. त्यानंतर आपण याच्यामध्ये सीड्स पण घातलेले आहेत. बदाम हे व्हिटॅमिन ईचा उत्तम स्रोत असतो, जे की त्वचा आणि केसासाठी तर चांगले आहेतच, पण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतात. आणि काजू हे निरोगी फॅट्स आहेत. हे जे मिक्स सीड्स आपण वापरतोय, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया, त्या हाडांच्या मजबूतीसाठी अगदी उत्तम मानल्या जातात. आपण यामध्ये तिळही वापरलेले आहेत, जे की कॅल्शियमचा स्रोत मानला जातो. फ्रूट्स मी अगोदर सगळे भाजून घेतलेले आहेत. त्यावरतून 1 कप सीड मी टाकलेले आहेत. हे सीड्स मी सगळे मिक्स करून ठेवते एका जारमध्ये. मोस्टली हे भाजूनच ठेवलेले असतात, मग त्यामुळे मी यांना जास्त भाजलेलं नाही. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स मी एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि शेवटला तीळ थोडेसे भाजून घेतलेले आहेत. तीळही मी नेहमीच भाजून ठेवते एका भरणीमध्ये. त्यामुळे अगदी 1-2 सेकंदासाठी फक्त गरम कढईमध्ये मी याला हलवून लगेच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर अजून 1 चमचा तूप आपण कढईमध्ये घालणार आहोत आणि यामध्ये आता आपण खजूर भाजून घेणार आहोत. खजूर तुपात परतल्यामुळे ते मऊ होतात आणि बर्फीला छान असा बाइंडिंग येतं. खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्यासाठी यामध्ये साखर किंवा गूळ घालण्याची अजिबात गरज नाहीये. यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे की पचनशक्ती सुधारते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खजूर रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे जो अशक्तपणा वगैरे असतो तोही घालवण्यासाठी मदत होते. त्यामुळे ही जी बर्फी आहे ती चविष्टच नाही तर आरोग्याचा खजिना आहे. यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स किंवा सगळ्या गोष्टी ज्या आपण वापरलेल्या आहेत त्या शरीराला फायदा करणाऱ्याच आहेत. यामध्ये मी वापरते सीडलेस खजूर. मोस्टली हे जे पॅकेट आहेत ते मी दरवेळेस डीमार्ट्समधून खरेदी करते. तुम्ही सुट्टंवालं खजूर असतं तेही वापरू शकता, पण हे अगदी चिकट खजूर मला जास्त आवडतं, त्यामुळे मोस्टली मी हेच खजूर वापरते प्रत्येक वेळेस बर्फी बनवताना. पण तुम्ही कुठलंही वेगळ्या प्रकारचं खजूर वापरू शकता आणि त्याला तुपात भाजून घेऊ शकता किंवा त्याला मिक्सरमध्ये काढून अशा प्रकारे तुपातही भाजून घेऊ शकता. तुम्ही मोठं खजूर किंवा सीड असलेलं खजूर वापरत असाल तर तुम्ही त्याला अगोदर थोडंसं भाजून घ्या आणि मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या. पण हे जे चिकट खजूर आहे ते मी प्रत्येक वेळेस डीमार्टमधून आणते आणि हे मला अतिशय आवडतं आणि ह्याला परत एकदा मिक्सरमध्ये फिरवायची गरजही भासत नाही. एकदा तुम्ही तुपामध्ये अशा प्रकारे भाजून गेलात तर ते अगदी छान व्यवस्थित मिक्स होतं. तर हे खजूर चांगल्या प्रकारे भाजलं गेलेलं आहे. तर यामध्ये मी मगाशी भाजलेले ड्रायफ्रूट सगळेच्या सगळे टाकणार आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आपले सगळे ड्रायफ्रूट्स हे खजूरमध्ये अगदी चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजेत, म्हणजे बर्फी अगदी छान तयार होईल. आणि सगळं गरम झालेलं जे मिश्रण आहे ते त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. याच ताटावरती मी थोडंसं 2 चमचे तूपही लावलं होतं. आता आपल्याला हे सगळं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. हे अगदी गरम असतं, त्यामुळे हाताने पसरवायला थोडंसं कठीण जातं. तर मी या ठिकाणी असा लाकडाचा चमचा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावलं आहे आणि चांगल्या प्रकारे अगदी एक समान येईल अशा प्रकारे मी याला पसरवून घेते आहे. थोडीशी थिकही ठेवायची आपल्याला बर्फी, अगदीच पातळ करायचा नाही आहे याचा लेयर. थिक ठेवल्यामुळे त्याचा जो फील असतो, जे बाजारामध्ये डेट बाईट्स मिळतात तशा प्रकारचा फील तुम्हाला खाताना येईल. पसरवल्यानंतर चाकूने लगेचच आपल्याला याचे काप करायचे. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच तुम्ही कट करून घ्या, म्हणजे सेट झाल्यानंतर परत तुम्हाला त्रास होणार नाही कट करायला. प्रकारे तुमची लो कॉस्ट हाय प्रोटीन बर्फी घरच्या घरी अगदी 10 ते 15 रुपयामध्ये तयार होते. मुलांच्या डब्यासाठी रोज 1 वडी तुम्ही देऊ शकता किंवा जिम करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर ही अगदी छोटीशी 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.